नमस्कार मंडळी. आज आपण सगळ्यात सोप्या पद्धतीमध्ये कच्च्या कैरीचा मस्त असा वर्षभर टिकणारा मुरब्बा किंवा गुळांबा कसा बनवायचा आहे याची रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी मी इथं 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत, कच्च्या कैऱ्या. आणि ह्या कैऱ्या मी अर्धा तास पाण्यात भिजत ठेवलं होतं, म्हणजे त्याच्यावरची सगळी घाण धूळ निघून गेली आणि स्वच्छ अशा कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित असं याला पुसून घेतलेले, म्हणजे कुठंही थोडंही ओलं अजिबात असलं नाही पाहिजे. आता ह्या कैऱ्यांना सगळ्यात अगोदर आपण याच्यावरची साल काढून घेऊया. त्याच्या चाकूने आपण कट करून घेतो. चाकूलासुद्धा अजिबात ओलं पाणी वगैरे लागलेलं नसावं याची काळजी घ्यायची. आणि व्यवस्थित असं याच्यावरची आपल्याला साल काढून घ्यायची. अशा पद्धतीने चाकूने एकदम सहज याची साल निघते. आणि जे आपल्याला ताटामध्ये किसायचं ते ताटही कोरडंच घ्यायचं आहे. ओलं अजिबात कुठेही आपल्याला काहीही घ्यायचं नाही आहे. तर बघू शकता याच्यावरची साल अशा पद्धतीने मी काढून घेऊ राहिलेली आहे. एकदम सहज अशी ही साल निघते आणि एकदम कच्च्या अशा कैऱ्या आपल्या इथं वापरायच्या आहेत. तुम्ही कुठलीही कैरी घेतली ना तरीसुद्धा चालून, काही हरकत नाही. तर बघू शकता दोन्हीही कैऱ्याच्या अशा पद्धतीने मी साल काढून घेतलेली आहे. आता ही कैरी आपण किसून घेणार आहोत. तर इथं मिडियम आकाराची मी इथं किसणी घेतलेली, जास्तही मोठी नाही किंवा जास्त एकदम बारीक किस होत नाही, एकदम मिडियममध्ये याचा किस तयार होतो. तर अशा पद्धतीने कैरीचा किस करताना उभी कैरी धरायची, म्हणजे लांबसडक असा हा किस तयार होतो. बघू शकताय तुम्ही. अशा पद्धतीने उभी कैरी धरली ना, किस आपला मस्त लांबसडक तयार होतो आणि मग हा मुरब्बासुद्धा दिसायला एकदम छान दिसतो. त्यामुळे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने याला किसून घ्यायचं आहे. तुम्हाला थोडं मोठ्या आकारात आवडत असेल तर तुम्ही मोठ्या आकाराच्या किसणीने किसलं तरीसुद्धा चालेल. तर बघू शकता इथं एक कैरी इथं मी किसून घेतली आहे. दुसरीसुद्धा कैरी अशाच पद्धतीने आपल्याला किसून घ्यायची. तर बघू शकता दोन्ही कैऱ्या इथं मी किसून घेतलेल्या आहे. आता हे आपण एका वाटीने याला मोजून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला गुळाचं प्रमाणसुद्धा समजेल. तर बघू शकता एक वाटी कच्चं भरून तयार झालेलं आणि थोडंसं उरलेलं आहे, म्हणजे पाव वाटी एवढं असं उरलं असेल. तर काय करायचं ना, आपल्याला सुरुवातीला सगळ्यात अगोदर गॅसवर जाड बुड असलेली कढई ठेवायची. कढई शक्यतो जाडच बुड असलेली ठेवा आणि त्याच्यामध्ये फक्त 1 ते 1.5 चमचा तूप टाकायचे. तूप अजिबात जास्त वापरायचं नाही. फक्त 1 ते 1.5 चमचे तूप टाकल्यानंतर त्याच्यामध्ये 1 स्टार फूल, 1 ते 2 छोट्या आकाराचे असे दालचिनीचे तुकडे टाकून घ्यायचे. 3 ते 4 लवंग याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात. आता व्यवस्थित तुपामध्ये याला थोडंसं आपल्याला परतून घ्यायचे 2 ते 3 मिनटं. आता लगेचच आपण जो कैरीचा किस आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता बघू शकता हे 1 वाटी आणि थोडंसं उरलं होतं ना, तर हे पाव वाटी एवढं भरलेलं आहे, म्हणजे बरोबर सव्वा वाटी एवढं हे सगळं मिळून कैरीचा किस तयार झालेला आहे. तर हा सव्वा वाटी कैरीचा किस याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे. आता 2 ते 3 मिनिटांना व्यवस्थित असं याला परतून घ्यायचं आहे. फक्त 2 ते 3 मिनटं परतायचं, जास्त वेळ अजिबात परतायचं नाही. आता लगेच आपण याच्यामध्ये गूळ टाकणार आहोत. तर जे सव्वा वाटी कैरीचा किस आहे ना, त्यासाठी सव्वा वाटीच गूळ घ्यायचा आहे. गुळाचं आणि कैरीच्या किसाचं प्रमाण एकदम सेम टू सेम ठेवायचं आहे आपल्याला. तर मी इथं गूळ हा बारीक करून घेतलेला आहे, म्हणजे व्यवस्थित याचं मापसुद्धा आपल्याला समजतं. तर ज्या वाटीने कैरीचा किस घेतला त्याच वाटीने मोजून मी इथं एका ताटामध्ये हा गूळ बारीक किसून घेतला होता. तर तुम्ही अर्ध गूळ आणि अर्धी साखर वापरली ना तरीसुद्धा चालेल, पण गुळामध्ये ज्याची टेस्ट एकदम छान लागते त्यामुळे पूर्ण इथं गूळच घेतलेला आहे. आणि गूळ घेताना थोडासा आपल्याला पिवळसर रंगाचा घ्यायचा आहे, म्हणजे मुरब्ब्याला कलर एकदम छान असा येतो त्यामुळं. आता व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता गुळाला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे. आता मीडियम ते कमी गॅसवरती पूर्ण पाणी गुळाला सुटल्याला आपलं आटवून घ्यायचं आहे. मुरब्बा मऊसूर असा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर बघू शकता भरपूर असं याला पाणी सुटलेलं आहे. गॅस अजिबात फास्ट करायचं नाही आहे, मीडियम ते कमी गॅसवरती याला बनवायचं आहे. 10 ते 15 मिनिट लागतात पूर्ण तयार होण्यासाठी. तर बघू शकता हळूहळू हे आटायला लागलेले आहे, बघू शकताय तुम्ही. आणि याचा एकदम घट्टसर व्हायला लागले ना, याचा एकतारी पाक झाला आहे की नाही आपण हे चेक करणार आहोत. कारण याचा पाकाची एकतार आली ना की लगेच समजून घ्यायचं आहे की आपलं तयार झालेलं आहे आणि घट्टही झालेलं आहे. जास्तही अजिबात घट्ट करून नाही घ्यायचं. तर आपण चेक करून घेऊयात. तर बघू शकता असं बोटावरती थोडासा हा पाक घेतल्यानंतर याची एकतार येते 2 बोटाच्यामध्ये, बघू शकताय तुम्ही. म्हणजे व्यवस्थित हा आपला गुळाब्बा किंवा मुरब्बा बनून तयार झालेला आहे. आणि हा थंड झाल्यानंतर आणखी घट्ट होतो, त्यामुळे याला जास्त घट्ट करायची अजिबात गरज लागत नाही. आणि आपली कैरीसुद्धा मऊसुद्धा अशी शिजलेली तुम्ही बघू शकता आणि दिसायला एकदम छान असा दिसू राहिलेला आहे. आता याच्यामध्ये लास्टमध्ये वेलची पावडर टाकून घ्यायची आहे. आता वेलची पावडर टाकताना माझ्याकडून कॅमेरा थोडा बंद झाला त्यामुळं दिसलं नाही तो व्हिडिओ, पण नक्की याच्यामध्ये तुम्ही वेलची पावडर तुम्हाला आवडत असेल तर टाकायला विसरू नका. थोडीशी वेलची पावडर कुटून याच्यामध्ये टाकून घ्यायची. आता लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा मुरब्बा आपल्या एखाद्या ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचा आहे. तर बघू शकता मी इथे एका वाटीमध्ये हा मुरब्बा तुम्हाला काढून दाखवते. तर किती छान दिसू राहिलेला तुम्ही बघू शकता. एकदम बघता क्षणी तोंडाला पाणी एवढा छान हा मुरब्बा आपला बनून तयार झालेला आहे.
आणि तुम्ही जर एकदा बनवलं ना मस्त आरामशीर एक वर्ष हा अजिबात खराब होत नाही. 1 वर्ष टिकतो. हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं. 1 वर्ष अजिबात खराब होत नाही. पण 1 वर्षापर्यंत टिकणार नाही, कारण ना एवढा छान लागतो ना, सगळे एकदम आवडीने आधीच संपवून टाकतील, एवढा छान झालेला आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी कुठल्या अक्षरी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवरती नवीन असताना चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. नक्की अशा पद्धतीने एकदा बनवून बघा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.